होतं. बघा, मी तुम्हाला असं अजिबात सांगत नाहीये की तुम्ही आसनांचा अभ्यास चालू केल्यावरती महिनाभर करा मग थोडासा ताण कमी होईल, असं मी सांगत नाहीये. मी तुम्हाला संशोधन सांगतोय. एक सेशन अर्ध्या तासाचं जरी तुम्ही केलं तरी कॉर्टिझॉल म्हणजे तुमचा ताण कमी होतो. आज मेडिकल सायन्सकडे जे डॉक्टर्स इथं असतील ते पण आपल्याला हीच गोष्ट नक्की सांगतील की मेडिकल सायन्सकडे, वैद्यकीय शास्त्रामध्ये अशी कुठलीही गोळी नाहीये की जी स्ट्रेस कमी करते. अशी जर का गोळी असती तर आपल्या सगळ्यांच्या खिशात कमीत कमी 25-30 गोळ्या असत्या. खरं आहे का खोटं आहे? गाडी चालवताना कोणतरी मध्ये आलं, ताण आला, एक गोळी खाऊन घ्या. बरोबर आहे ना? घरी जायचंय, बायको वाट बघतीये, उशीर झालाय, दाराच्या आत गोळी खाऊन घ्यायची, मगच एंटर. पण नाहीये ना गोळी तशी. हा, हे करू शकता तुम्ही की बॉसला भेटायला जायचंय, रागवणार आहे, आसनं करायची, थोडा प्राणायाम करायचा आणि मग जायचं. वाढलं तर कॉर्टिझॉल त्याचं वाढेल, माझं नाही वाढणार. बुद्धांचीच एक गोष्ट आहे. भगवान बुद्ध एका गावात गेले होते आणि त्या गावामध्ये लोकांच्या सगळी बातमी गेली लोकांपर्यंत की अरे असे एक महात्मा आलेले आहेत. बरीच लोक तिथे आली भेटायला. म्हणले अरे वा, काय ज्ञान सुंदर आहे. त्यांची ऊर्जा सगळीकडे पसरली होती. लोकांना जाणवायला लागलं की अरे यांच्यामध्ये खूप ताकद आहे आणि अतिशय प्रेमळ हा महात्मा आहे, हे लोकांना जाणवायला लागलं. पण काही टवाळखोर मुलं होती तिथं, ज्यांना असं वाटलं की हा माणूस जरा बोंधूच दिसतोय. जसं आदरणीय पांडव काकांनी सांगितलं की आमच्याकडे कोणी बाबा वगैरे नाही आहे तिथं, कारण थोडंसं नाव जरा खराब आहे सध्या ना. कोणी योगा गुरु म्हणलं की जरा लोक थोडंसं जरा शंकेनेच बघतात. कारण बरेच योगा गुरु तुरुंगाच्या वाऱ्या पण करतायत, ऐकली असतील आपण या सगळ्या गोष्टीवर. असो, तर ते त्या मुलांना जरा असं वाटलं की हे जरा हा बोंधू माणूस दिसतोय, म्हणून ते तिथं आले आणि त्यांना बुद्धांना तिथनं घालून द्यायचं होतं त्यांच्या गावातनं, कारण त्यांना वाटलं हा बोंधू माणूस आहे. पण त्यांनी काय सुरू केलं, त्यांनी काहीतरी उगाचच आपलं काहीतरी शिव्या द्यायला सुरुवात केली. आता ते बुद्धांना ऐकू जात होतं सगळं, पण भगवान बुद्ध शांतपणे डोळे मिटून झाडाखाली बसले होते ध्यानाच्या अवस्थेत. आता ते प्रतिक्रिया काही नाही, त्याच्यामुळे ते मुलं रागवले आणखीन. होतं ना, आपण एखाद्यावरती राग व्यक्त करतोय आणि तो शांत बसलेला आहे, आपला राग वाढतो का नाही अजून? बायको रागवतीये, नवरा शांत बसलाय, तो कसा असा आवाजाचा हे वाढत जातो. तसं त्या मुलांचंही झालं. ते जोरजोरात शिव्या द्यायला लागले. तासभर चालला होता खेळ सगळा, भगवान बुद्धांनी एक शब्दही काढला नाही. आता त्याच्यातला एक जरा मुलगा थोडा हुशार होता, तो म्हणला की अरे थांबा जरा, एवढं आरडाओरडा करतोय आपण, त्यांना ऐकायला तरी येतंय का हे तर बघा ना. पोरं म्हणलं बरोबर आहे, जा बघ, मुखबधीर तर नाहीत ना, एवढं जरा खात्री करून घे. आला बुद्धांपाशी, म्हणला अहो श्रीमान. बुद्धांनी डोळे उघडले, हसले, म्हणले नमस्कार, मी काय करू शकतो आपल्यासाठी? अरे तर चांगलं बोलतायत. म्हणजे हो, ऐकायला येतं, बोलायला येतं, सगळंच येतं की, काही अडचण नाही. त्या मुलाला आश्चर्य वाटलं. तो म्हणला मग का हो, तासभर जे आम्ही तुम्हाला देत होतो ते ऐकलं का तुम्ही? बुद्ध म्हणले हो ऐकलं की. अरे तुम्हाला राग वगैरे नाही आला? बुद्ध हसले. ते म्हणले राग कशाचा? तुम्ही जे बोललात ते तुमचं मत होतं, मी तुमच्याशी सहमत नाहीये. ही मनाची अवस्था कुठली आहे? आता बघा, ताणच निर्माण झालेला नाही त्यांच्या मनात. ताण निर्माणच झालं नाही तर त्यांचं डोपामाइन काही खर्ची पडलेलंच नाहीये, त्यामुळे आनंदी आहेत ते. बुद्धाचा चेहरा कधी तुम्ही आनंद सोडून दुसरा भाव बघितलाय का?
कधीच नाही. त्यामुळे कथा पण तशीच आहे की बुद्धांच्या संपर्कात आलेले सगळेजण त्यांचे भक्त झाले. असं कोणीच नव्हतं की ज्यांना बुद्धांचं शत्रुत्व होतं. आणि हे ते रहस्य आहे योगाचं. आणि म्हणून आपण सुद्धा हा संकल्प करणं आवश्यक आहे की अरे माझ्या रोजच्या जीवनामध्ये मी ताण कमी करण्यासाठी आणि डोपामाइन वाढवण्यासाठी तरी योगाभ्यास करीन. त्यांनी होईल काय, ताण जर का कमी झाला तर माझ्या ज्या सवयी आहेत त्या कमी होतील. आता योगविद्या गुरुकुलमध्ये अनेक लोक आजपर्यंत आली आहेत, हजारो लोक आली आहेत. अनेक लोकांनी त्यांचे अनुभव सगळे लोकांच्या समोर ठेवलेत. आणि असे अनुभव पण आहेत की सिगरेट आपोआप सुटली, दारू आपोआप कमी झाली, गोड खायचं व्यसन होतं ते गोड खाणं कमी झालं. काही कोणी त्यांना सांगायला गेलेलं नाहीये. मग कोणी सांगितलं त्यांना हे? त्यांच्याच शरीराने त्यांना सांगितलं. आणि हे ते महत्वाची गोष्ट आपल्याला योगाभ्यासातनं साध्य होऊ शकते. पुढची स्लाईड. आता हे डोपामाइन एकच आहे का आपल्यापाशी, आपल्या मेंदूत, जे आनंद निर्माण करतं? तर नाही. पुढची स्लाईड. हां. तर आपल्या मेंदूमध्ये अजून एक केमिकल आहे, न्यूरो ट्रान्समीटर आहे, रसायन आहे, ज्याचं नाव आहे ऑक्सिटोसिन. आता हे ऑक्सिटोसिन समजून घ्या बरं का. इथं फार मोठं रहस्य आहे ऑक्सिटोसिनमध्ये. मगाशी मी आपल्या सगळ्यांना विचारलं चॉकलेट आवडतं का, तर सगळ्यांनी हो सांगितलं. बरोबर आहे ना? सगळ्यांना चॉकलेट आवडतं ना? चॉकलेट खातो ना आपण. आणि समजा चॉकलेट नसाल खात तर तुम्हाला जे आवडतं पदार्थ त्याचं उदाहरण घ्या. पदार्थ खाल्ल्यानंतर आनंद निर्माण होतो का? होतो? नक्की हो? हो म्हणा मोठ्याने मग. आता तुमचा अतिशय जवळचा प्रिय मित्र तुमच्या घरी आलेला आहे. तुमच्याकडे चॉकलेट आहे. मित्र आल्यानंतर मनात विचार आहे की अरे चॉकलेट आहे, मित्र आलेला आहे, मग मी काय करतो? तर मी ते चॉकलेट माझ्या मित्राच्या बरोबर शेअर करतो ना. मग त्याला माझ्यातलं चॉकलेट दिलं म्हणजे माझं डोपामाइन कमी झालं ना. तरीही मला आनंद होतोय का? हो का नाही? मग तो कशाने होतो? तो ऑक्सिटोसिनने होतो. आलं लक्षात? दुसरं केमिकल आहे की जे मला आनंद निर्माण करतं. आता बरेच वेळा आपले संबंध असतात, नाते असतात. आता मी तुम्हाला एक गंमत सांगतो. नातेसंबंध किती चांगले टिकतील याचा मापदंड मी तुम्हाला सांगतो. विसरू नका ना मापदंड कधी, बरं का. तुम्ही जर का हा मापदंड लक्षात ठेवला तर तुम्ही भविष्य सांगू शकता की हे नातं किती वर्ष टिकेल. नवरा बायकोचं नातं घ्या. नवरा बायकोच्या नातेसंबंधामध्ये अशी एक घटना आहे की ज्या घटनेमध्ये बघा, मी म्हणजे इमॅजिनरी घटना सांगतोय तुम्हाला, काल्पनिक घटना सांगतोय की त्या बायकोला कोणीतरी छान आईस्क्रीम दिलं. आईस्क्रीमही आवडतं ना सगळ्यांना. आता ते बायकोला जेव्हा मिळालं तेव्हा तिच्या मनात पहिला विचार, अरे वा मला आवडतं, वा 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 छान, हे खाल्ल्यानंतर मला आनंद मिळणार आहे. पहिला विचार. दुसरा विचार, नवऱ्यालाही हेच आवडतं. आता या दोन विचारांमध्ये ती ते आईस्क्रीम घेऊन घरी येते. घरी आल्यानंतर घड्याळाकडे बघते, दुपारचे 3:30 वाजलेले आहेत. नवरा 6:30 वाजता येणार आहे. तर अशा परिस्थितीमध्ये 3 शक्यता आहेत. पहिली शक्यता, पटकन खाऊन टाकायचं आणि तो आईस्क्रीमचा जो डब्बा आहे तो शेजाऱ्यांच्या कचरापेटीत टाकायचा. चुकून माकून त्यांनी उघडला
तर दुःख नको व्हायला त्याला की मला न देता खाल्लं गेलंय. ही पहिली शक्यता. दुसरी शक्यता अशी आहे की 50-50. तो आला की 50% त्याला, 50% मला. हा, याच्यामध्ये गडबड केव्हा होते? जेव्हा 60-40 होतं तेव्हा गडबड चालू होते. 50-50 एक्झॅक्ट असेल तर अडचण नाही, 60-40 झालं की संपलं. आणि तिसरी शक्यता असते ज्याच्यावरती थोडा विचार करा. ती म्हणते की अरे त्याला आवडतंय, फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. तो येतो, फ्रीज उघडतो, अरे आईस्क्रीम, वा वा वा, पहिला विचार मला आवडतं. दुसरा विचार, अरे हिलाही आवडतं. मग तो विचारतो, अगं छान आईस्क्रीम आहे, का नाही खाल्लं? ती रागवते, ती म्हणते तुला आवडतं ना म्हणून ठेवलंय. तोही रागवतो, तू खा, तुलाही आवडतं ते. ती आणखीन रागवते. दोघांपैकी कोणीच खात नाही. प्रश्न असा आहे की पहिल्या शक्यतेमध्ये ती आईस्क्रीम खाते, संपून जातं आईस्क्रीम, तिला आनंद मिळतो, डोपामाइन मिळतं, बरोबर. ती तर आनंदी झाली, त्याला काहीच मिळत नाही. पण त्याला दुःखही होत नाही कारण तो डब्बा दुसऱ्याच्या कचरा पेटीत असतो. दुसऱ्या शक्यतेमध्ये दोघांनाही आनंद मिळतो, पण आईस्क्रीम संपून जातं. आणि तिसऱ्या शक्यतेमध्ये आईस्क्रीम तसंच राहतं फ्रीजमध्ये, पण दोघांना राग येतो का दुःख होतं का आनंद होतो? कशाचा होतो आनंद? ऑक्सिटोसिन. आलं लक्षात सगळ्यांच्या? आता गंमत अशी की रिसर्च झाला, आता हे विसरू नका बरं का, आता हे मी तुम्हाला अगदी व्यवस्थित रिसर्च सांगतोय, अजिबात विसरू नका, डोक्यात पक्क करा. रिसर्च असं झालं की अतिशय चांगला पदार्थ तुम्हाला जर का खायला मिळाला, अतिशय आवडीचा, तर तुमचं डोपामाइन वाढतं. नक्की, मी सांगतच होतो. ते किती वेळ जास्त राहतं, किती वेळ टिकतं? तर संशोधन असं सांगतं की जास्तीत जास्त ते 3 ते 5 तास टिकतं. तुम्ही अगदी 5 स्टार रेस्टॉरंटमध्ये जाऊन एकदम भारी डिश खाल्ली, जास्तीत जास्त 5 तास तुमचं डोपामाइन टिकतं. म्हणजे 5 तास तुमचा आनंद टिकतो. 5 तासानंतर तुमचा आनंद संपलेला असतो. तेव्हा काय वाटतं तुम्हाला? परत कधी जायचं, बरोबर ना? मग पुढचं संशोधन झालं की तुम्ही नवीन कपडे घेतले तर किती दिवस आनंद टिकतो? तर 7 दिवस आनंद टिकू शकतो. अगदी भारी कपडे आणले पॅरिसमधनं किंवा कुठेतरी अगदी भारी मोठ्या शॉपिंग मॉलमध्ये जाऊन 10,000 रुपयाचं काहीतरी कपडे घालून आलात तर किती दिवस टिकतो? जास्तीत जास्त 7 दिवस टिकतो. त्या 7 दिवसानंतर तो आनंद, डोपामाइन संपलेला असतं. मग मोबाईलवरती झालं. आजकाल मोबाईलचं फार आपल्या सगळ्यांना वेड आहे. नवऱ्याला बायको नसली तरी चालते, बायकोला नवरा नसला तरी चालतो, मोबाईल दोघांना लागतो. हा, एक विनोद आला होता. नवरा बायको बसलेले आहेत, समोर टीव्ही चालू आहे, बायको मोबाईल चाललंय तिचं. नवरा टीव्ही बघतोय कारण त्याचा मोबाईल आत चार्जिंगला लावलाय. तिथं का नाही लावला चार्जिंगला? तर तिचा मोबाईल तिथं चार्जिंग चाललोय, त्याचा आत आहे. थोड्या वेळाने आत मेसेजची घंटा वाजते. तो लगेच उठतो, ताबडतोब आत जातो, मेसेज उघडतो. मेसेज बायकोचा असतो, येताना साखरही घेऊन या. बरं, तर हा मोबाईल नवीन घेतला तर आनंद किती टिकतो असं संशोधन झालं. संशोधनात समजलं की साधारण 2 ते 3 महिने टिकतो. पण आता हा आनंद पटकन जातो बर का कधी कधी. कारण मी आज मॉडेल घेतलं सॅमसंगचं आणि माझ्या शेजाऱ्यांनी त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स मॉडेल 4,000 रुपये कमीनी आणलं. की जो मोबाईल मला घेतल्यानंतर आनंद देत होता त्याच मोबाईलकडे मी पाहिलं आता की मला दुःख होतं. 3 महिने पण नाही टिकला. तर आता मोबाईल झाला, पुढे काय? मग आता नवीन गाडी,
तर नवीन गाडीचा आनंद हा साधारण 6 महिने टिकू शकतो असं संशोधन सांगतं. आता